एसोसिएशन के माध्यम से आज यहाँ पर लगभग 200 स्टॉल इलेक्ट्रिक से संबंधित जितने भी उपकरण हैं उनके यहाँ पे लगाए गए हैं। और खाली स्टॉल में उनके पास जो प्रोडक्ट है उसका एग्जीबिशन नहीं रखा है। इसका उद्देश्य है कम से कम इसमें अपघात हो उसको कंट्रोल करें। किस तरह का टेक्नोलॉजी का एग्जीबिशन यहाँ पे इन लोगों ने लगाया है। इसका मतलब ऐसा है, हम ऐसे हमेशा कहते हैं कि पानी की बचत ही पानी की निर्मित, वैसे ऊर्जा की बचत ही ऊर्जा की निर्मित, वैसे ही लोगों के जीवन को सुरक्षित करने का संकल्प ये एग्जीबिशन के माध्यम से अलग अलग जो कंपनियां हैं उनके प्रोडक्ट के माध्यम से लोगों के सामने लाने की कोशिश यहाँ पे इन लोगों ने की है। इस संगठन को 2 साल हो गए। भले संगठन कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का है, लेकिन हमारे देश में जितनी भी अच्छी कंपनियां हैं सारे कंपनियों को स्टॉल यहाँ पे है और देख के मुझे खुशी हुई। और मैं इन लोगों को धन्यवाद भी देता हूँ। इनका उद्देश्य है इस एग्जीबिशन के माध्यम से लोगों में अवेयरनेस आए, खाली जनता में नहीं तो स्कूल के बच्चों से लेके समाज में किस तरह से ये जानकारी पहुँचे, ये कोशिश कर रहे हैं। महाराष्ट्र सरकार के माध्यम से, सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से छोटे बच्चों को किताबों में पाठ्य पुस्तक के माध्यम से उनको इलेक्ट्रिक के अपघात ना हो इसकी जानकारी मिले। बचपन से ही उनको ये जानकारी हो कि इलेक्ट्रिक के मामले में किस तरह से कुछ हुआ तो उसका क्या सोल्यूशन है। ये अगर शुरू से हम लोग सिखाने जाएंगे तो निश्चित तौर पर जो बड़े पैमाने पर इलेक्ट्रिक के स्पार्किंग से जो कैजुअलिटी होती है आग लगने के कारण, उसको रोका जा सके। और ये बहुत ही अच्छा लोगों का पहल है। मैं मेरी तरफ से निश्चित तौर पर महाराष्ट्र सरकार से भी और हमारे केंद्रीय ऊर्जा मंत्री हैं RK सिंह जी, उनसे भी इस बारे में निश्चित तौर पर बात करूंगा। 3 तारीख को ही हमारी कैबिनेट की मीटिंग है, उसमें उनसे निश्चित तौर पर इस बारे में मैं बात करके उनको ये जानकारी दूंगा। हम सब मिलकर ये कोशिश करें कि ऐसे उपकरण जो भारत को सुरक्षित करने के लिए इस क्षेत्र में जो लाए गए हैं उनका ज़्यादा से ज़्यादा उपयोग हम लोग करके किस तरह से पावर के माध्यम से आग ना लगे, इसके बारे में हमें आगे चल के सोच के काम करना है। अजून काही आता 1-2 मिनटं फक्त सरांना चहा घेतील आणि नाही माझी झालेली आहे तरी फक्त मी आज व्यासपीठावरती सरांचं स्वागत करेलच, पण आमच्यासारखे जे प्रयत्न आहेत असं जे अपघातमुक्त विद्युत अपघातमुक्त भारत घडवण्यासाठी यांना सरांच्या आगमनानं सरांच्या उपस्थितीनं पाठबळ मिळणार आहे। आणि निश्चितपणे आम्ही जी संघटना आहे 100 वर्ष जुनी संघटना बोटावर मोजणी इतक्या जगभरामध्ये असणाऱ्या संघटनेपैकी ही संघटना आहे आणि यामध्ये आम्ही निश्चितपणे विद्युत अपघातमुक्त भारत घडवण्यासाठी प्रयत्न करू। सरांचं पाठबळ आमच्याबरोबर असेल तर आम्ही आणखीन जोमाने धावू, एवढीच मी सरांना या पत्रकार परिषदेमध्ये ग्वाही देतो। 2 मिनिटं सर चहा घेतील आणि व्यासपीठ। इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वामनजी भुरे, सन्मान्य श्री देवेंद्र ठाकुर जी, सर्वप्रथम केंद्रीय मंत्री माझे मित्र कपिल पाटील जी, अन्य सर्व प्रतिष्ठित मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ट्रेडर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपण सर्वांचा शताब्दी वर्षात आपण लोकांनी प्रवेश केला त्याबद्दल मनापासून आपण सर्वांचं अभिनंदन करतो। आपण सर्वांना भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या 100 वर्षाच्या वाटचालीत पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी
आपलं योगदान दिलं त्याने आपण आज स्मरण करूया. कारण 100 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिकलची स्थिती काय होती त्याचा फार मागे न जाता 10 वर्षापूर्वीचा 2014चा जर आपण लोकांनी आठवण केलं तर 18,500 गावात आपल्या देशामध्ये विद्युतीकरण झालं नव्हतं. परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं आपण सर्व मिळून अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण सर्व गावामध्ये विद्युत पोहोचवून वी आर इन सरप्लस टुडे. म्हणजे कोणी अपेक्षाही करत नव्हतं. आपण आता सरप्लस वीज उत्पादन करतो आणि अनेक नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्वस्तामध्ये कमी दरामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये वीज पुरवठा कसा करू शकतो याबाबतही खूप मोठा अभ्यास सुरू आहे आणि त्याबद्दल आपण सर्व कामही करतो. नक्कीच देशाने जी उंचाई गाठली आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या कामामध्ये काम करणारा शेवटचा माणसापासून तर वरचा इंजिनियरपासून तर मंत्रीपर्यंत आपण सर्वांचं इथे आठवण करून त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. आणि नक्कीच ज्यावेळी देशाचे पंतप्रधान येणाऱ्या काळामध्ये देशाला आणखीन खूप उंची प्राप्त करून देण्याचा ज्यावेळी विचार करतात तर इलेक्ट्रिसिटी हे एक अशी वस्तू आहे का जे सर्व म्हणजे ह्याच्याशिवाय कोणी जगू शकत नाही. जसं पाणी हवा शिवाय आपण जगू शकत नाही अशा आधुनिक जगामध्ये इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. इतकी मोठी ताकद निर्माण करणारी ही आपला हा क्षेत्र आहे. आणि म्हणून मुंबई शहराचा किंवा देशाचा वैभव जर आपल्याला रात्रीच्या वेळी पाहायचा तर ते डिजिटल इंडियाच्या डिजिटलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि मी वामनजींच्या मताशी सहमत आहे. इतका मोठा शक्ती निर्माण करणारा किंवा देशाला आणखीन मजबूती प्राप्त करून देणारा हा क्षेत्र असलं तरी शालेय शिक्षणामध्ये पाठ्यक्रमामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमात ते यायला पाहिजे अशा प्रकारची कल्पना तुमच्या मनात येणं वामनजी ही खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं. आणि म्हणून मला आणि कपिलजीला ज्या कोणी आज ह्या कार्यक्रमात पकडून आणलं तर नक्कीच आम्ही दोघे मिळून ह्या कामाला पुढे नेण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा करू शकतो. आणि येणाऱ्या लोकसभेच्या नंतर पुन्हा एकदा मोदीजींच्या सरकारचा गठीत झाल्यानंतर या कामाला पाठ्यक्रमात आणण्याचा नक्कीच आपण मिळून प्रयत्न करू. कारण मी एक छोटासा प्रयत्न केला शालेय पाठ्यक्रमामध्ये भगवद्गीता शिकवायला पाहिजे तर ते आता सुरू झालेलं आहे. आणि आपण सर्वांच्या माहितीसाठी एक नवीन आणखीन मी प्रयोग केला. आपल्या देशामध्ये राष्ट्रगीत गायला पाहिजे. लोक गातात, शाळेमध्ये मुलं गातात. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे जे गातात तेच गातात, जे गात नाही त्यांना काहीच कायदा कानून बंधन नाही. आणि मी एका टीव्हीमध्ये सांगितलं नमस्ते सदा वस्तले मातृभूमी हे संघाचा गीत आहे आम्ही गाऊ. हे सर्वांनी गावं आमची इच्छा नाही आहे. परंतु राष्ट्रगान देशाला स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपण लोकांनी त्याला मान्यता दिली आहे. ते राष्ट्रगीत सर्वांनी गायला पाहिजे. तर मी प्रस्ताव टाकला व SSCचा परीक्षा देत असताना सर्व मुलांनी राष्ट्रगीत लिहायला पाहिजे. हे अनिवार्य केलं पाहिजे, बंधन केलं पाहिजे. म्हणजे बाकी अन्य धर्मी लोक पण ते शिकतील. तर माझा हा टीव्हीचा बाईट बघून मला लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही 10वीचा कशाला करता 7वीपासूनच आणा. मी बोललो नक्की मी 7वीपासून आणणार. परंतु वामनजी माझ्यापेक्षा पुढे गेले. ते बोलले ते 5वीपासूनच यायला पाहिजे म्हणून. दॅट इज द प्रोग्रेस. म्हणजे एक स्टेप आपण पुढचा विचार करून केला पाहिजे. आणि म्हणून कपिलजींचं भाषण आपण सर्वांनी मिळून ऐकूया. अधिक न बोलता मी हे सांगेन का इलेक्ट्रिकलचा जो क्षेत्र आहे तो आपल्या देशामध्ये औद्योगिक क्रांती करण्यासाठी किंवा देशाच्या पंतप्रधानांचा जो स्वप्न आहे आपल्या देशाला फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये खूप पुढे न्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ह्याच्याशिवाय आपण औद्योगिक क्षेत्राला इंडस्ट्रीला पुढेच नेऊ शकत नाही. माणसाला जगण्यासाठी हवा पाहिजे, पाणी पाहिजे. तसं औद्योगिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रिसिटी हे खूप मोठा त्याच्यातला भाग आहे. तर ह्या क्षेत्राला आणखीन पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. मला या कार्यक्रमात आपण लोकांनी आठवण करून बोलून घेतलं
त्याबद्दल अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येत असताना मानसिक तयारी आमची हीच असं जायचं, रिबीन कापायचं, हाय हॅलो करून फोटो काढून निघून जायचं. परंतु एक वार्तालापचाही सत्र आपण लोकांनी ठेवलं आणि मला वाटतं का हे 3 दिवस चालवणार का हे चालवा तुम्ही. ह्याच्यामध्ये ट्रेडर्सची जी समस्या असेल ते तुम्ही नोट करा, कॉन्ट्रॅक्टर लोकांची समस्या असेल, खूप काय करतो आपण परंतु जेवढा सन्मान आपल्याला मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनाही जितकं सन्मान मिळाला पाहिजे ते मिळत नाही आहे. मुंबई हे मल्टी स्टोरी बिल्डिंग असणारी ही नगरी आहे, परंतु मुंबईमध्ये बिल्डिंग पास करत असताना आग लागतो किंवा नाही त्याच्यापासून कसं आपण बिल्डिंगला लोकांना वाचवू शकतो ह्याच्यात फायर ब्रिगेड लोकांची खूप मोठी मदत घेतली असते. बिल्डिंग प्लॅन करण्यापेक्षा आर्किटेक्ट हे ते सर्व बाजूला, पण तो फायर ब्रिगेड ऑफिसर सर्वात इम्पॉर्टंट व्यक्ती असा मोजला जातो. मला वाटतं का फायर ब्रिगेडच्या नंतर जर कोणी असेल तर तुमचा नंबर यायला पाहिजे, कारण आग लागतो कुठून त्याच्यावरती आपण काय उपाययोजना केलं पाहिजे तो आर्किटेक्ट चर्चा करत नाही, पॉलिटिशियन लोक चर्चा करत नाही, चीफ इंजिनियर चर्चा करत नाही, कोणी करत नाही. परंतु मला वाटतं का येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी इलेक्ट्रिसिटी आग का लागतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी त्या सेक्टरमध्ये आपल्याला काय काय आणखीन बदल केलं पाहिजे. तर तुमच्या इंडस्ट्रीचा पण बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह करत असताना सन्मानाने कोणी देखील नोंद घ्यायला पाहिजे, तुमचाही विचार घेतला पाहिजे, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारत माता की जय. जय श्रीराम. जय महाराज. जय श्रीराम. श्री वामनजी भुरे, महासचिव देवांग ठाकूर, डॉक्टर आशिम शेख, मारुती माळी, अमोल कोलरकर, अभय कन्नव, निलेश तिवरामकर, राजेश काबरा, उमेश रेखे, राम शेखर, श्री डोंगरे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, सगळ्यात आधी ह्या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करतो कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं. खरं कुठलं एक्झिबिशन जर करायचं असेल तर ते सगळ्या कंपन्या एकत्र येऊन करतात, आणि हे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सगळ्या कंपन्यांना एकत्र आणून एक्झिबिशन केलं हे मी पहिलंच उदाहरण आहे. शेवटी कंपन्यांना त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं विकलं जाईल ही चिंता असते, परंतु इथे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची ही चिंता आहे की हे जे प्रोडक्ट आहे ही इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आग लागून जीवित हानी होणार नाही याच्यासाठी जनतेसमोर आणण्याचं काम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने करणं याच्यासारखी दुसरी गोष्ट कुठली असू शकत नाही. निश्चितपणाने आपलं काम जे आहे ते कौतुकास्पद आहे. दुसरं कौतुक तुमचं याच्यासाठी करतो की ह्या असोसिएशनला 100 वर्ष झाली. मीही गव्हर्नमेंट ठेकेदार होतो, मी कॉन्ट्रॅक्टर होतो, पण मी PWD इलेक्ट्रिकचा नाही. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी एखादं असोसिएशन बनवलं की ते टेंडर पब्लिक झाले की ते कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन फुटलंच पाहिजे. तुम्ही 100 वर्ष टिकवलं, आता तुम्ही 100 वर्षात पदार्पण करत आहात. याचं कारण काय असेल हे इलेक्ट्रिक क्षेत्रातलं आहे तुमचं असोसिएशन. तुमचं अंडरकरंट जे आहे ना ते एकदम मजबूत आहे, त्याच्यामुळे या 100 वर्षात सुद्धा तुमच्या केबलमध्ये स्पार्किंग झालं नाही. आणि म्हणून तुमचं असोसिएशन हे आबाधित आहे. पुढच्या 11 जानेवारीला तुमचं असोसिएशन हे 100 वर्षात पदार्पण करेल. मी शुभेच्छा देताना तुम्हाला सांगेन की असंच वर्षानुवर्ष चालत राहू. का चालत राहू? तुमच्यासाठी नाही, तर तुम्ही समाजाच्या हितासाठी. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन समाजाची चिंता करणं, स्वतःच्या व्यवसायाची चिंता न करता समाजामध्ये ज्या काही गोष्टी जाणीवपूर्वक दिल्या पाहिजेत त्या देण्याचं काम तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटतं की कदाचित जगाच्या पाठीवर हाताच्या बोटावर मोजण्या इतके असं असोसिएशन असते की ज्यांना 100 वर्ष झाली आणि त्या कार्यरत आणि चांगल्या कार्यरत. निश्चितपणाने मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे.
मी एक तुमच्यासारखा कॉन्ट्रॅक्टर होतो, त्याच्यामुळे जास्त अभिमान आहे. मला हे सगळे रंगढंग ठेकेदारी क्षेत्रातले सगळे माहिती आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या मोठ्या कंपन्याही, RR केबल असेल, तुमचं ग्रेट व्हाईट आहे, या सगळ्या कंपन्या तुम्हाला जेव्हा सहकार्य करतात तेव्हा निश्चितपणे तुमच्याकडून कोणालाही काही त्रास होत नाही, याचं हे उत्तम उदाहरण. म्हणून इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये सरकार प्रयत्न करत असते की विजेची बचत करा, अनावश्यक लाईट वापरू नका, LED बल्ब लावा. सरकारने योजनाही आणली. पण मी तुमच्या प्रदर्शनीला भेट देत असताना बघितलं की कदाचित समाजामध्ये जितका हवं तेवढं अवेअरनेस अजून आलं नाही. मग कंपन्यांनीच हे प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. मला आता सांगितलं, आपण कुठल्या स्टॉलवर गेलो मला आता माहीत नाही, पण मला पंखा दाखवला, पॉवरचे इलेक्ट्रिकचे बल्ब दाखवले, सांगितलं हे 30% पॉवरवर फक्त चालतं. मी दुसरा पंखा लावला तर त्याला 100% पॉवर लागत असेल तर याला 30% पॉवर. याचा अर्थ असा आहे की आता कोणी बंद करो न करो, तुम्हीच विजेची बचत कशी होईल याच्यासाठी प्रोडक्ट बनवले. ही सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांची जी संकल्पना आहे, येणाऱ्या काळामध्ये सोलर एनर्जीवर सगळीकडे आपण गेलं पाहिजे. कारण आपला देश हा कार्बन न्यूट्रलच्या दिशेने आता पाऊल टाकणार देश आहे. माझ्याच मंत्रालयाच्या माध्यमातून याची पहल सुरू झाली. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या पल्ली गावामध्ये हे पहिलं गाव होतं ज्यांनी गावातली सर्व पॉवर ही कार्बन न्यूट्रलवर सोलर पॉवरवर टाकलेली आणि कार्बन न्यूट्रलकडे त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. दुसरं पाऊल माझ्या मतदारसंघामध्ये वाफे गाव आहे, दुधनी वाफे, त्या गावामध्ये आम्ही आदिवासी गाव आहे, पूर्ण आदिवासी गावाची पॉवर ही सोलरवर टाकलेली आहे. त्याचं काम आता सुरू होतं, ते मंजूर झालं. तर आता देश रिन्युएबल एनर्जीकडे जात असताना प्रधानमंत्र्यांचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला पूरक असं काम करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. माझं आपल्याला आव्हान असेल, आज इथे फक्त टाटाचा मी काउंटर बघितला रिन्युएबल एनर्जीचा. जेव्हा तुमची एक्झिबिशनची दुसरी कुठेतरी प्रदर्शनी असेल त्या प्रदर्शनीमध्ये ह्या एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर आता या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल तर प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून अर्थमंत्री देशामध्ये 1 कोटी गावं ही सोलर पॉवरवर टाकण्याचा संकल्प केलेला. त्याच्यावरती 72,000 कोटीची तरतूद केली आणि प्रधानमंत्री सूर्य मित्र अशा प्रकारचं त्या योजनेला नाव दिलं. ही जी संकल्पना आहे ती निश्चितपणाने येणाऱ्या 2047 पर्यंत आपल्या देशातलं नाही जगातलं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे हे ग्लोबल वॉर्मिंग 25% कमी करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल. ज्याच्यासाठी आपल्याला जर योगदान देता आलं तर निश्चितपणाने तुमच्या क्षेत्रात तुम्ही क्रांतिकारक पाऊल उचलून क्रांतिकारक निर्णय घेतला असा त्याचा अर्थ होईल. आणि मी फक्त देशात नाही महाराष्ट्रात नाही तर सगळ्या जगात तुमच्या असोसिएशनचं आणि कंपन्यांचं नाव लवकर वाढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी. गोपालभाईंनी सांगितलं की भगवद्गीता पाठ्यपुस्तकामध्ये शिकवण्याचा त्याने आग्रह धरला आणि ते आता शिकवायला सुरुवात झाली. त्यांचं नाव गोपाळ आहे त्यामुळे त्याने बोलल्यानंतर ते म्हणाल ते बोलले. त्यांच्या पाठीमागे मी सर्व शक्ती 5वी पासून पुढे सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये आगीपासून होणारी जीवितहानी किंवा आग लागूच नये याच्यासाठी जी काही उपाययोजना आहे त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी समावेश करणं ही निश्चितपणाने एक उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि याच्यासाठी कोणीच नकार देणार नाही. तर आपण बघतो आता मी ज्या क्षेत्रात येतो तुमच्या जेवढ्या सगळ्यांच्या कंपन्या आहेत तुमच्या कंपन्यांचा रस्ता मी बंद केला तर मुंबईत मालच येणार. त्या सगळ्यांचे गोडाऊन माझ्या भेवडीत आहे जिथून मी खासदार. आता सुरुवात तिथून करा. तिकडे गोडाऊनला जास्त आग लागते की लावतात मला माहित नाही. तर तिकडे आगीपासून गोडाऊनचं संरक्षण करणं ही पहिली जबाबदारी आपली आहे.
फार मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान होते. 5-5, 10-10 लाख फुटाचे गोडाऊन त्या आगीमध्ये भस्मसात होतात. आणि आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती तिथून सुरुवात केली पाहिजे. पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा ते येईलच, परंतु तत्पूर्वी आमच्या ह्या क्षेत्रामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी गोडाऊनमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग आपल्याला जर देता आली आणि तिकडे ह्याला जर प्रतिकार करता आपल्याला आला तर निश्चितपणाने अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठराल. आपण या गोष्टीचा विचार करून निश्चितपणाने या बाबतीत पुढाकार घेऊन काम करावं. जसं राज्य सरकार, केंद्र सरकारने कौशल्य विकास योजना आणली, तर आपल्या माध्यमातून अशा प्रकारे राज्य सरकारला प्रस्ताव देता येतो का की कौशल्य विकास योजनेमध्ये ह्या गोष्टीचा समावेश करा. तुमच्याकडे मास्टर ट्रेनर जर त्याचे असतील, मला माहीत नाही आहेत की नाही, तर त्याचे मास्टर ट्रेनर असतील तर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अवेअरनेस आणण्यासाठी ते कौशल्य त्यांच्यामध्ये कसं निर्माण होईल ते केलं पाहिजे. आणि बाकीची यंत्रणा तुमच्यासोबत आहे, ती यंत्रणा त्या ठिकाणी लावून कमीत कमी जीवितहानी आणि आग लागणार नाही अशा परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण जर योगदान दिलं तर निश्चितपणाने ही गोष्ट जी आहे ही समाजाला वाचवणारी गोष्ट ठरेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या असोसिएशनचे अध्यक्ष वामनराव जे माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितले, साहेब तुम्ही आले तर बरं होईल. मला खरं तर वेळच नव्हता, पण मी कसा तरी वेळ काढला इकडं आलो. परंतु आल्यानंतर माझ्या मनाला खूप समाधान वाटतं की मी चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी एक शाश्वत तुम्हाला करतो. निश्चितपणाने गोपालभाईंनी सांगितलं की आमच्या लायक काही असेल, असोसिएशनशी संबंधित असेल, कंपनीशी संबंधित असेल, कंपन्या आहेत, गोडाऊनमध्ये तिकडे काही त्रास असेल, त्या बाबतीतही तुम्हाला काही माझी मदत लागली तर निश्चितपणाने तुमच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभं राहण्याची तुम्हाला गोपाळभाईंनी मी शाश्वती देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये अशाच प्रकारचं काम तुमच्या हातून व्हावं, जे समाजाचं प्रबोधन करून समाजामध्ये होणारी जीवितहानी वाचवण्यासाठी कारणीभूत ठरेल. त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि मला बोलवलंच माझ्या हातून या प्रदर्शनीचं उद्घाटन केलं त्याबद्दल असोसिएशनला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि असेच उत्तम उपक्रम My name is Rajesh Kabra. I am from RR Kabel. We are one of India's leading wire and cable manufacturer. तो आज ये जो एकामेक्स का एग्जीबिशन है, it is the theme is around electrical safety. तो आज अगर हम देखें, आज बिल्डिंग इंफ्रास्ट्रक्चर इंडिया में कितनी भी अच्छी और खूबसूरत बन जाए, उसकी मेन नींव इलेक्ट्रिसिटी है. और अगर इलेक्ट्रिकल सेफ्टी नहीं होगी तो ये जान के लिए और इंफ्रास्ट्रक्चर और इन्वेस्टमेंट के ऊपर भी खतरा और क्वेश्चन है. तो आई एम वेरी हैप्पी कि एकामेक्स ने अराउंड इलेक्ट्रिकल सेफ्टी ये एग्जीबिशन ऑर्गेनाइज किया है. आई थिंक इससे अवेयरनेस काफ़ी बढ़ेगी टुवर्ड्स इलेक्ट्रिकल सेफ्टी विच इज़ द नीड ऑफ द आवर टुडे इन इंडिया. मैं डॉक्टर आसिफ शेख, महाराष्ट्र एनसीपी जनरल सेक्रेटरी और एक्स मिनिस्टर ऑफ स्टेट, और मीरा भाईंदर महानगर अपोजिशन लीडर. तो आज ये इलेक्ट्रिक एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र की ओर से हमारे जो भाई है वामन भुमरे साहब, यहाँ पर जो स्पॉन्सर है हमारे आरआर केबल के भाई हमारे राजेश भाई, और ये पॉलीकैब के हमारे भूषण भाई, और सभी भूरे साहब की पूरे प्रेसिडेंट जो हमारे उनकी पूरी टीम, इन सभी का मैं तहे दिल से यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. क्योंकि आज हम देख रहे हैं पूरे भारतवर्ष में जो है सेफ्टी जो है इलेक्ट्रिक के माध्यम से बहुत ही जो है इम्पॉर्टेंट है. और आज हम देख रहे हैं बड़ी बड़ी इंडस्ट्री जो है, बड़े कंस्ट्रक्शन का इंडस्ट्री हो, इलेक्ट्रिकल है, और जो कॉमन पब्लिक को जो सेफ्टी सुरक्षा इलेक्ट्रिक के माध्यम से अवेयरनेस करने का है. और जो नए नए इनोवेशंस हो रहे हैं, नई जो तकनीकी आ रही है, तो उसका पूरा A to Z
जो भी है टेक्निक इलेक्ट्रिकल इसमें जो कंपनीज वगैरह नए जो टेक्निक आगे बढ़ रही है उसकी जानकारी देने के लिए ये बड़े पैमाने पे 100 साल ये हमारे संस्था को हुई है और उनको सबसे पहले मुबारकबाद भी दूंगा। और यहाँ पर जो है लोगों को जो लोग यहाँ पर आएंगे और यहाँ पर मेरे ख्याल से 250 से ज़्यादा स्टॉल यहाँ पर जो है लगे हुए हैं और इससे सारी पूरी जानकारी पब्लिक को मिलेगी और पब्लिक को भी यहाँ पे मतलब जो है इलेक्ट्रिक के बारे में सेफ्टी सुरक्षा जो है ये मुद्दे आज के डेट में पूरे महत्वपूर्ण हैं। तो मैं पूरे भुमरे साहब की पूरी टीम को, अध्यक्ष को और पूरे जो स्पॉन्सर है इन सभी को धन्यवाद देता हूँ। और जो जनहित में जो अच्छा काम यहाँ पर हुआ है और मुंबई ये भारत की आर्थिक राजधानी है और ये आर्थिक राजधानी में ज़्यादा से ज़्यादा रिस्पांस मिलेगा, इससे मुझे पूरी उम्मीद है। आगे के भविष्य के लिए इन सभी को मैं अपनी तरफ से ढेर सारी हार्दिक शुभकामनाएं अर्पित करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। See, I am Milind Ghongre from Great White Global Private Limited. Though we are a 12 years old company, but we knew the importance of safety measures across the electrical industry, because we have seen across a lot of places how the fire is destroying the lives and the property across the places. So it is our, though हम 12 साल पुराने होने के बाद भी हमने पहला इनिशिएटिव लिया कि जो भी प्रोडक्ट कैटेगरी हम लॉन्च करेंगे तो उसमें इलेक्ट्रिकल सेफ्टी के जो प्रोडक्ट है उसको हम प्रोमिनेंटली डिस्प्ले करेंगे और उसको सेल करेंगे, प्रमोट करेंगे। और ये चूँकि ये ई-कैम इज़ एंटरिंग इनटू 100 years ऑफ देयर टोटल स्टार्ट, उनका जर्नी जो 100 साल का हुआ, तो उसको हमारे ये वंडरफुल प्लेटफॉर्म है, बिकॉज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स प्ले वेरी इंपॉर्टेंट एंड मेजर रोल in safety, building safety and doing electrical connections. So we thankful to Mr. Bhure sir and E-CAM. They have given us opportunity to participate in this, and we wish a great success for all of them. Thank you very much. Sir, what's your take on this big event, FMX 24, and how electrical electrical safety is important to this world? See, my name is Bhushan Sahani. I'm from Polycap. We are the leaders in wires and cables. We are the leaders in wires and cables. सबसे पहले मैं इस महत्वपूर्ण अवसर पे ई-कैम और उनके सभी साथियों को बहुत बहुत गुड लक कहता हूँ कि आज इन्होंने 100 साल इस को पूरे किए। एंड आज पॉलीकैप भी आई थिंक 5 दशकों से इसी वायर एंड केबल के बिज़नेस में है। आपने जैसे बात की सेफ्टी, मैं कहूँगा आज इंडिया में सबसे ज़्यादा अगर एक्सीडेंट होते हैं तो पहला एक्सीडेंट रोड एक्सीडेंट्स हैं, दूसरे एक्सीडेंट्स जो होते हैं वो फायर की वजह से। एंड फायर में जो मेन चीज़ें होती हैं वो स्विच गियर या वायर है, पर हम लोग उसके ऊपर फोकस इतना नहीं करते। क्यों नहीं करते कि आज इंडिया में भी इस चीज़ की अवेयरनेस नहीं है। और आई थैंक ई-कैम कि उन लोगों ने सभी को एक ही जगह एकत्रित कर कर इस नॉलेज के बारे में, इस इम्प्रोवाइजेशन के बारे में, इन सब चीज़ों के बारे में बताया। आज अगर हम घर की बात करें तो शायद घर के अंदर 80% चीज़ें ऐसी हैं जिनके फैसले घर की औरतें लेती हैं, चाहे वो टाइल्स है चाहे वो है, और बची हुई 20% चीज़ें जो 100% से ज़्यादा महत्वपूर्ण है उसका डिसीजन हमारे इलेक्ट्रीशियन पे छोड़े। बट सेफ्टी की जब पर्सनल सेफ्टी की बात होती है तो आई थिंक हम लोग कंप्रोमाइज़ नहीं करते हैं। आज कोई भी हम गाड़ी खरीदने जाते हैं तो आई डोंट फील कि मैं किसी से भी पूछूँ, आप किसी के पास भी गाड़ी जो है वो बिना एयर बैग के है। एवरीबडी वांट्स देयर सेफ्टी, बट जब किसी दूसरे की सेफ्टी के बारे में आते हैं देन कंप्रोमाइज़ चलता है, देखा जाएगा, हो जाएगा। बट आई थिंक द गवर्नमेंट एंड ऑल मैन्युफैक्चरर अब इन सब चीज़ों के ऊपर बहुत महीन काम कर रहे हैं, और आगे आने वाले टाइम में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट इतना ज़्यादा होने वाला है कि अगर हम सुरक्षा को नज़रअंदाज कर देंगे तो मैं सोचता हूँ जो आज इंडिया दूसरे तीसरे मुकाम पे है वो कहीं ना कहीं धूमिल हो जाएगा। तो मैं चाहूँगा हर आदमी इसमें कंट्रीब्यूट करे, अवेयरनेस के बारे में सब लोगों को सजग रहें,
क्योंकि लाइफ इज ऑलवेज प्रेशियस। थैंक यू। देवन 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 मारुति और पूरा इवेंट कितना स्पेशल है, क्या कुछ होने वाले इस इवेंट में, कितने लोगों ने पार्टिसिपेट किया है? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र 11 जानेवारी 1925 साली स्थापन केलेली संस्था 11 जानेवारी 99 वर्ष पूर्ण करून आज ती 100व्या वर्षात पदार्पण तिने केलेलं आहे। 11 जानेवारी रोजी एक कार्यक्रम आम्ही मोठा उत्साहात पार पाडलेला आहे। आज जो आम्ही आमचं उद्दिष्ट आमचे जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे शासनाचा परवाना आहे असे आमचे 3000 कॉन्ट्रॅक्टर या संस्थेशी जोडलेले आहेत आणि जे उत्पादक साधारणतः 2000 अशी 5000 सदस्यांची ही आमची संघटना आहे। या संघटनेचे महाराष्ट्रभर जाळं पसरलं आहे। आज आम्ही जे काही प्रदर्शन भरवलं आहे याच्यामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलं की सुरक्षा। आज काय होतं, घराचं काम होतं आणि शेवटी ग्राहक शेवटच्या टप्प्यात वायरिंगकडे येतो आणि मग पैसे संपलेले असतात आणि मग तिथं तो दुर्लक्ष करतो आणि मग ज्यावेळी तो कमी दर्जाचं साहित्य वापरतो आणि मग कुठंतरी त्याची दर्जा कमी असल्यामुळे आग लागते। आणि मग आज आपण साहेबांनी सांगितलं की बाबा पहिल्यांदा रोड अपघात आणि नंतर वीज अपघात याच्यामध्ये आगीनं जे काही अपघात होतात आणि जे काही दुर्घटना घडतात हे आम्हाला टाळायचं आहे। संघटनेचं मूळ उद्दिष्ट हे आहे की विद्युत अपघात विना भारत घडवणं हे आमच्या सर्व सभासदांनी आम्ही निश्चित केलं आहे की आपण तो प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून आपल्याला थोडं जर काही प्रमाणात जरी आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण भविष्यामध्ये पुढे येणारी पिढी आपल्यानंतरचे सर्व काही लोक जागृत होतील। आज शाळेमध्ये पाहिलं तर मुलांना शिकवलं जातं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं, झेब्रा क्रॉसिंग रस्ता क्रॉस करायचा, पण इलेक्ट्रिकल बाबतीत अजिबात शिक्षण दिलं जात नाही। आम्ही केंद्र सरकारला आमच्या असोसिएशनच्या मार्फत आज मंत्री महोदय येणार आहेत आणि आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही सांगणार आहे की आमचा प्रयत्न आहे, आम्ही असं निवेदन देतोय की शाळेमध्ये लहान मुलांपासून आपण इलेक्ट्रिकल सुरक्षेबाबत जर आपण जागृती करण्याचा प्रयत्न केला तर ह्याचं फळ आपल्याला आज नाही पण पुढे 10-15 वर्षांनी आपल्याला चांगलं बघायला मिळेल। म्हणून शालेय पुस्तकात विद्युत सुरक्षा याचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करा असं आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारला म्हणजे करण्यासाठी विनंती करणार आहोत। आमचे जे स्पॉन्सरर आहेत आज फार मोठे आमच्या पिलर आहेत हे यांच्या मदतीनं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे। आणि विद्युत ग्राहक आज जे आम्ही भरवलं आहे आम्ही कदाचित ही सुरुवात आहे, या सुरुवातीमध्ये आम्ही 10 लोकांना जरी कन्वर्ट करू शकलो की विद्युत सुरक्षेबाबतीत तुम्ही ते पाळली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे। पॉलिकॅब असेल, ग्रेट व्हाईट असेल, RR काबिल असेल ही मंडळी आमच्याबरोबर आहे। फार मोठी विद्युत क्षेत्रातली फार मोठ्या कंपन्या आमच्याबरोबर आहेत। अनेक बारीके जे काही स्टॉल होल्डर जे आता आमच्याकडे सामील झालेत ही फार मोठी मंडळी आमच्याकडे सामील झाली। या आमच्या कार्याला यांचा हातभार मोठा लागणार आहे आणि मी जनतेला या ठिकाणी हेच आवाहन करेल की विद्युत सुरक्षेबाबतीत अजिबात तडजोड करू नका। घरातली उपकरणं चांगल्या ठेवा, त्या उपकरणांना जर शॉक लागला, अपघात झाला, जीवितहानी होते हे टाळण्यासाठी आमचं 100 वर्ष जुनी संघटना आहे। काही बोटावर मोजणे इतक्या संघटनेमध्ये याचं गणना होते। तुम्ही गुगलवर गेला तर 100 वर्ष जुन्या संघटना आणि सगळ्यात महत्त्वाचं आज ती चांगल्या पद्धतीनं आपलं कार्य करते। महत्त्वाचं की अशा वेळी माझ्यासारख्या एका खेडेगावातून आलेल्या माणसाला या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या सर्व सहकारी मित्रांचं मी आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सेक्रेटरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र साहेबांनी जसं सांगितलं इलेक्ट्रिकल सेफ्टी ही फार महत्त्वाचा विषय आहे आणि मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो तर तिथे जेव्हा टेस्टिंगचे इक्विपमेंट होते तर एखादा मुलगा त्या लाईव्ह वायरजवळ गेला तर आमचे सर सांगायचे की त्याच्याजवळ जाऊ नको, इथून स्वर्ग फक्त 2 बोटं लांब आहे।
तर तो मोठा संदेश आहे. तर मला पण सगळ्यांना आवाहन करायचं आहे. बरेच लोक काय करतात की पैसे वाचवण्यासाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करण्यापेक्षा कोणीतरी वायरमन धरून आणायचा आणि त्याच्याकडनं काम करायचं. मेजर ठिकाणी काय होतं आहे की जो लोड आपण घेतो त्या लोडपेक्षा जास्ती आतमध्ये आर्किटेक्ट काय करतो, आतमध्ये छान तुम्ही एक फ्लॅट घेतल्यानंतर आतमध्ये छान 50-60 लाईट लावायला लावतो, हे करायला लावतो, ते करायला लावतो. पण त्याच्या मागे बॅक साईडला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आधी जे केलेलं असतं ते 4 लाईटचं असतं, तिथे 50 लाईट लावलेले असतात. तर तो सुद्धा आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टर काम घेतो त्यावेळेस तो त्याचा विचार करतो. पण त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्टर नसतो, तो फक्त आतमधलं छान तयार करतो आणि नंतर काही दिवसानंतर त्या वायर तेवढा लोड घेत नाहीत, वीक होतात, शॉर्ट सर्किट लागतं आणि शेवटी बदनाम काय होतं की कॉन्ट्रॅक्टरनी काम बरोबर केलं नाही आणि त्याच्यामुळे अपघात होतो. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनंच कामं करून घ्या आणि आमची जे सेफ्टी साहेबांनी सांगितलं ही आमची थीम आहे आणि त्याच्यावरती आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. तर आम्ही त्याच्यासाठी सेमिनार पण 3 दिवस आम्ही सेमिनार पण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्यामध्ये सेफ्टीवरतीच सगळे सेमिनार आहेत. तर सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्या सेमिनारला सुद्धा सगळ्यांनी उपस्थिती लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Good morning all. Myself मारुति माली, चेयरमैन इकैमेक्स. सबसे पहली बात कि इकैम 100 ईयर सेलिब्रेट कर रहा है और आप सभी लोग साथ में हैं. आज का प्लेटफॉर्म देखा तो आज उत्पादक साथ में, प्रायोजक एज अ प्रायोजक, इंस्टॉलर साथ में और जनता साथ में. तो ये एक मौका है कि 100 ईयर्स में बहुत सारे जो उपक्रम हो रहे हैं उसी उपक्रम में एक टेक्निकल उपक्रम जो है आज का वो है इकैमेक्स 24. 100 साल में जितने मेंबर्स बने वो पूरे जितने भी अपना जो फैटर्निटी है वो इलेक्ट्रिकल लाइसेंस कॉन्ट्रैक्टर वो मेंबर्स है. आज जितने मेंबर्स, जितनी भी पब्लिक है या प्रोडक्शन की टीम है, उतने सभी लोगों के लिए हमने जो सेफ्टी इलेक्ट्रिकल के लिए सब्जेक्ट रखा है वही इलेक्ट्रिकल सेफ्टी. प्रोडक्ट से शुरुआत करें तो प्रोडक्ट अच्छा बने और वर्कमैनशिप अच्छी हो करे तो ये सुरक्षा की बात सबसे बड़ी निकल जाएगी. इलेक्ट्रिकल सेफ्टी सब्जेक्ट रख के ये पूरा साल हम सेलिब्रेट करेंगे. इसमें इकैमेक्स 24 जो सेलिब्रेट हो रहा है, जो आज आयोजन किया है, उसमें मेन 3 स्पॉन्सर और 200 एग्जीबिटर है. आज 200+ एग्जीबिटर कौन है? प्रोडक्शन है या वितरक है. हम कौन है? परचेसर है, वो सेलर है. यानी पॉइंट स्टार्ट प्रोडक्ट से वितरण तक या स्टार्ट एंड यूज़र तक पहुंच रहे, वो काम जिम्मेदारी एज अ मीडिएटर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर कर रहे हैं. पूरा प्रबोधन जो करना है वो सेफ्टी के रिलेटेड ही करना है. आप पूरा एग्जीबिशन में जो थीम देखे उसमें इलेक्ट्रिकल सेफ्टी पैवेलियन एक थीम है, वो पूरी मैं मीडिया ब्रदर्स एंड सिस्टर्स को रिक्वेस्ट करूँगा कि वो अटेंड कीजिए. पूरा 3 दिन का ये एग्जीबिशन है. 3 दिन में पूरे 6 सेशंस हमने रखे हैं, फर्स्ट एंड सेकंड हाफ. उसमें टेक्निकल सेमिनार जितने भी रहेंगे, जो भी स्पीकर्स है वो सब्जेक्ट टू इलेक्ट्रिकल सेफ्टी रहेंगे. उसमें स्पॉन्सर को भी बात करना है और कुछ एक्स्ट्रा स्पीकर्स भी मंगवाया हमने, उसके वो भी सेफ्टी के लिए बात करेंगे. मैं आपको इकैम की तरफ से रिक्वेस्ट करूंगा सभी लोग उसको अटेंड करें. आज हमारे प्रेसिडेंट सर या सेक्रेटरी सर ने बोला है कि इसमें 10 लोग भी क्वालिफाइड हो गए. मैं बोल रहा हूँ कि 200 लोग आज, 200 एग्जीबिटर और मेन प्रायोजक या पूरे लोग आज कितने लोगों को प्रबोधन कर सके, इतना ये प्रबोधन करने का पूरा साल हमें मिला है. मैं समाधान करना चाहता हूँ कि ये चेयर पे आज मुझे इकैम ने सम्मान दिया है. मैं पूरी इकैम टीम, हमारे मेंबर्स एंड डायरेक्टर को थैंक यू देना चाहता हूँ और आप सभी लोगों का स्वागत करता हूँ. आप तीनों दिन हमारे साथ रहे और सेवा करें. हमें सेवा करने का हमें भी मौका दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं कन्नव है, मैं इकैम का को चेयरमैन आज ये नाते से ये इवेंट देख रहा हूँ, सब मैनेजमेंट कर रहा हूँ. तो सबसे पहले तो इकैम ये 100 साल पूरा कर रहे हैं, उसके लिए हमने थीम बनाया है कि हम हमारे जितने मेंबर्स हैं या महाराष्ट्र में जितने भी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स हैं उनको सबको कांटेक्ट करके एक जगह पे एक प्लेटफॉर्म पर लाके
इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में उनको प्रबोधन करें। और वो प्रबोधन करने के लिए हमने ये माध्यम चुना है इकैमेक्स। 100 साल का पूरा हमारा जो कार्यक्रम है वो इकैमेक्स इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में ही है। और ये सब इलेक्ट्रिकल सेफ्टी एक प्लेटफॉर्म पर लाने के लिए या इलेक्ट्रिकल सेफ्टी के लिए जो कॉन्ट्रैक्टर्स को प्रबोधन करने के लिए ये इकैमेक्स का आयोजन किया हुआ है, जहाँ पे मैन्युफैक्चरर जो कि सेफ प्रोडक्ट जो है वो सेफ्टी के माध्यम से बनाते हैं और कॉन्ट्रैक्टर्स का काम है कि वो इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन करते वक्त ये सेफ्टी को ध्यान में रखते हुए प्रॉपर गाइडलाइन से इंस्टॉलेशन करें। तो ये सब बातें एक दूसरे में शेयर करने के लिए हमने ये आयोजन किया है। और यहाँ पे काफ़ी सारे कॉन्ट्रैक्टर्स तीनों दिन सेफ्टी पैविलियन के अंडर जितने भी कॉन्फ्रेंसेस होंगे उसमें वो अटेंड करेंगे। और यहाँ से अगर एक भी पर्सन ये जो थीम है उसका अगर प्रबोधन लेके जाता है और ये इसके वजह से किसी की जान बचती है तो ये कार्यक्रम का सक्सेसफुल हम मानते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। My name is Harsha Joshi and I am associated with a lot of organizations, safety, electrical, lighting. I am the chairman of the Indian Society of Lighting Engineers. I am the president of the Safety Association of India, so I am associated with 6 different organizations. And with ECAM, I am associated for the last 40 years. I am also a manufacturer and a chairman of a company called ProLight Autoglow Limited. And we all manufacturers know one thing कि हम जितना भी सेफ प्रोडक्ट बना लें, पर जब तक उसकी इंस्टॉलेशन प्रॉपर नहीं हो और सेफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स उसको सेफ तरीके से इंस्टॉल नहीं करें, हमारे प्रोडक्ट बनाने का कोई महत्व नहीं रहता। So I am associated and I have got 4-5 organizations, 6 organizations over here tied up with ECAMEX. So thank you very much. All the best for the show. I have just come for the inauguration and I'll be leaving in half an hour. Thank you very much. Your take on this please. I am the treasurer of ECAM, Electrical Contractor Association of Maharashtra. ये सेंटेनरी ईयर में हम लोगों ने जो एग्जीबिशन किया है, इनका और एक पर्पज़ ये है कि मैन्युफैक्चरर जो नए नए प्रोडक्ट्स काफ़ी सारे रिसर्च और सेफ्टीज़ करके बनाते हैं, वो प्रोडक्ट अगर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर को मालूम होता है, हमारे टीम को मालूम होता है और हम कस्टमर को जो एक्सप्लेन करते हैं और ये प्रोडक्ट्स अच्छा प्रोडक्ट्स कस्टमर के पास जाता है, तो हम लोग ये सेफ्टी में अचीव करने के लिए काफ़ी मदद कर सकते हैं। इट्स अ नॉलेज गिविंग शेयरिंग विथ बिजनेस एनहांसमेंट। अगर अच्छे प्रोडक्ट जो कंपनी वाले बनाते हैं वो हम अच्छी तरह से कस्टमर के पास लेके जाते हैं तो प्रोडक्ट्स को भी अच्छा सपोर्ट मिलता है। एट द सेम टाइम हम लोग कस्टमर को एक अच्छी चीज़ें देते हैं। ये करते समय हम लोगों का यही उद्देश्य है कि कोई भी आदमी को शॉक लग के कोई हज़ार्ड ना होए। अगर हम फ्यू आदमी को भी बचा सके तो हमारा पर्पस वाला हे ॲक्च्युली मराठी लँग्वेजमध्ये म्हटलं तर हे शिवधनुष्य आहे, हे आम्ही पेलवलेलं आहे। बघूया आम्ही किती सक्सेस घेतो, पण आमचा उद्दिष्ट तेच आहे, कितीही वेळ लागो काही हो, आम्ही हा छोटासा खारीचा वाटा याच्यामध्ये घेणार आहेत। तो किती मोठा होतो हे आता वेळ सांगेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपाध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र, येत्या जे आपलं 100 वर्ष आपण जे साजरं करत आहोत, त्या 100 वर्षाच्या दृष्टिकोनातून पूर्ण वर्षभर आपण विविध उपक्रम यामध्ये राबवणार आहोत। त्यामधला पहिला आपला जो आहे इकॅमेक्स 24 ही आज या ठिकाणी इथे उद्घाटन होत आहे। यानंतर पूर्ण वर्षभर आपण विविध कार्यक्रमांचं आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये आमच्या संघटनेचे जे 8 विभाग आहेत, मुख्यतः नाशिक, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये नगर आहे, धुळे नंदुरबार आहे, जळगाव आहे, तसेच मराठवाडा आहे आणि तसेच विदर्भ, या संपूर्ण भागामध्ये आम्ही वर्षभर आमच्या सभासदांसाठी आणि इतर सर्व जे आमच्याबरोबर काम करणारे जे टेक्निशियन्स असतात त्यांच्यासाठी टेक्निकल सेमिनार आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्यामधून इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भातले जे आमचे जे काही आम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो आम्ही तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत। तसेच वर्षभर विविध शाळांमध्ये
कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भात आम्ही त्या ठिकाणी लेक्चर्स आयोजन केलेलं आहे आणि शॉक लागू नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि शॉक लागल्यानंतर पहिल्यांदा प्रायमरी आपण काय करायचं आहे याची आम्ही डेमॉन्स्ट्रेशन सहित त्या ठिकाणी आम्ही मुलांपर्यंत आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातसुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जे शेतकरी लोक जे आखे टाकून जे काही वीज वापरतात त्यामुळून जे धोके निर्माण होतात ते कसे टाळता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत. त्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही शाळांमध्ये लेक्चर्स तर घेणारच आहोत प्लस आम्ही विविध ठिकाणी जे आपले मोक्याचे जे आपले सार्वजनिक ठिकाणे असतात त्या ठिकाणी आम्ही भित्तीपत्रकं लावणार आहोत. प्लस आम्ही काही नाट्य पण बसवलेले आहेत त्या नाट्यांद्वारे सुद्धा आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि हा संपूर्ण वर्षभर आमचा हा कार्यक्रम होणार आहे. तर मी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही या आमच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी आपलं काहीतरी योगदान द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मेरा नाम है सतीश काजी. मैं इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ. पास हुआ हूँ 1959 VCTI मुंबई से. तो मेरा इलेक्ट्रिसिटी से नाता रहा है 1956 जब से मैं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ना चालू किया और उसी दिन हमें पहले दिन से वो सिखाया गया था कि इलेक्ट्रिसिटी इज़ ए साइलेंट वर्कर एंड ऑल्सो ए साइलेंट किलर. जब आपको शॉक लगता है कोई इलेक्ट्रिकल लाइव वायर को आप टच कर देते हैं तो पता नहीं लगता है, इसलिए उसको साइलेंट किलर बोलते हैं. तो यहाँ जो प्रदर्शन अरेंज किया गया है उसके लिए ICAM को मैं धन्यवाद देता हूँ. मैं ICAM से 1978 से जुड़ा हुआ हूँ. प्लेटिनम जुबिली, उसके पहले डायमंड जुबिली, उसके बाद आज सेंटिनरी में भाग लेने का मुझे बहुत चांस मिला है. उसके लिए मैं ICAM को धन्यवाद देता हूँ. ICAM के ऑर्गेनाइजर्स ने आज जो एग्जीबिशन अरेंज किया है सेफ्टी, उसके लिए मैंने उनको बताया है खालापुर तालुका में 65 स्कूल्स में मैं काम करता हूँ. वहाँ हमारे 3004 ट्राइबल बच्चे हैं, तो उनके लिए भी सेफ्टी का प्रोग्राम मैंने ऑर्गेनाइज़ किया है. यहाँ से हमारे लोग आएंगे, कॉन्ट्रैक्टर लोग आएंगे, फिल्म भी बताएंगे, बातचीत भी करेंगे और उनको बताएंगे, क्योंकि अभी सभी छोटे छोटे गांव में भी इलेक्ट्रिसिटी आने लगी है तो वहाँ सेफ्टी का बहुत महत्व हो गया है और इसकी वजह से ICAM की वजह से उन लोग को काफ़ी फ़ायदा हो जाएगा. तो वंस अगेन आई अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ ICAM ऑर्गेनाइजर्स and congratulate you for the wonderful work and I wish them all the best. Thank you. I am Satish Sindarkar. I am editor of this magazine, Indian Electrical Contractor and Trader, since last 25 years. I am associated with this Electrical Contractors Association for these last 25 years and I am very happy to say that this safety pavilion, I am the chairman of this safety pavilion and we have organized about 5 seminars and 2 panel discussions and all the subjects are related with safety, like role of wires and cables in electrical safety, then safe installation. Then we have published one book on behalf of ICAM which is written by renowned electrical consultant Ajit Kulkarni. Name of the book is AI Artificial Intelligence at Electricity. That book will be published today at the hands of the minister, and then we have published a special issue of this magazine which will be also published today in this inauguration function. So in nutshell, I would like to appeal all the general public of Mumbai city to visit the exhibition and get knowledge about the electrical safety. Thank you very much.